नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मृणालिनी सौरभ खैरनार, यशोरत्न हॉस्पिटल नागपूर। तर मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेऊया प्रेग्नन्सीमध्ये केल्या जाणाऱ्या सोनोग्राफी म्हणजेच अल्ट्रासाऊंड बद्दल। सगळ्यात आधी मला हे सांगायचं आहे की ही मशीन बाळाला कोणतीही इजा किंवा त्याच्या वाढीला कुठलीही मध्ये अडथळा आणत नाही। ही मशीन जी आहे ही साऊंड वेव्हच्या मदतीने बाळाची इमेज जनरेट करते आणि त्यामुळे बाळाला कोणतीही धोका तयार होत नाही। बर, तर मग साधारण 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जाणून घेऊ की किती स्कॅन केले पाहिजे आणि केव्हा। सर्वात पहिला स्कॅन असतो तो डेटिंग स्कॅन। तर हा कधी केला पाहिजे? तर साधारण तुम्हाला कळतं की तुम्हाला प्रेग्नन्सी आहे आणि त्यावेळेस 1.5 ते 2 महिन्याच्या अंतरामध्ये हे स्कॅन केलं गेलं गरजेचं आहे। या स्कॅनमध्ये आपल्याला काय काय समजतं? सर्वात पहिली गोष्ट ते म्हणजे बाळ हे गर्भाशयातच आहे का? कारण नेहमीच ही प्रेग्नन्सी गर्भाशयातच वाढेल असं नसतं। ही कधी कधी इक्टोपिक प्रेग्नन्सी सुद्धा असू शकते, म्हणजेच ही प्रेग्नन्सी नलिका किंवा अंडाशयांमध्येही वाढू शकते। हे अनैसर्गिक आहे आणि ह्यामुळे पुढील कॉम्प्लिकेशन्स ही वाढू शकतात। दुसरी गोष्ट की त्या गर्भाची वाढ ही तुमच्या पाळीच्या तारखेनुसार आहे का हे पाहणंही गरजेचं आहे। आणि तिसरी गोष्ट, 1.5 ते 2 महिन्याचा जर गर्भ असेल तर त्यामध्ये हृदयाचे ठोके बाळामध्ये तयार झालेत की नाही हे बघणंही खूप गरजेचं असतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाच्या डिलिव्हरीची अपेक्षित तारीख ह्या महिन्याच्या सोनोग्राफी स्कॅनवरून आपल्याला काढता येते। कारण नंतर बाळाच्या वाढीमुळे ही तारीख पुढे मागे होऊ शकते, त्यामुळे ही स्कॅन खूप महत्त्वाची आहे। या पहिल्या स्कॅनसाठी संपर्क यशोरत्न हॉस्पिटल नागपूर।